चला तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे सोयाबीन वडीची भाजी। हे सोयाबीन अर्धा तास झालं मी भिजवून ठेवले। त्यातलं तेल घेणार 2 पळी, 1 वाटी खिसलेलं खोबरं, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि ही अद्रक लसूण पेस्ट। ह्याची आपण पेस्ट बनवून घेऊया। छान पेस्ट बनवून याची मिक्सरला पेस्ट बनवूया। आणि अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा, 1 चमचा किचन किंग मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, कढई। चला तर मग पाहूया रेसिपी सोयाबीनची भाजी। चला तर मग पाहूया रेसिपी। गॅस चालू करून घेतलाय, कढई ठेवली, त्यात तेल टाकून घेऊया। 2 पळी तेल टाकूया। तेल गरम होते, थोडासा कढीपत्ता टाकूया, 1 चमचा भरून जिरं टाकूया, जी पेस्ट करून घेतली ना हे पण टाकून मस्त फोडणी फ्राय करून घेऊया। 1-2 मिनिटं लागेल आपल्याला फोडणी फ्राय व्हायला। 2 मिनिटं झालेत, आणखीन 2 मिनिटं। हे खोबर आहे ना, हे पण तेलात टाकूया। ही सगळी मसाले पण टाकूया आणि आणखीन 2 मिनिटं असं छान फ्राय करून घेऊया, हलवून सगळं मिक्स करून घ्यायचं। फोडणी छान फ्राय होऊ द्यायची। 2 मिनिटांनी पाहूया। हे पहा, आणखीन 2 मिनिटं झालेत। आपल्या फोडणीने छान तेल सोडले, म्हणजे आपली फोडणी तयार झालेली आहे। त्याच्यासाठी आपल्याला 1 ग्लास भरून पाणी लागेल, हे पहा। आणि हे मी सोयाबीन पाण्यातून काढून घेतले। आता याच्यात आपण टाकून मिक्स करूया। हे पहा, कोण सुकं पण खाते, पण आपण रस्सा बनवूया सोयाबीनचा। हे पहा, आता पाणी टाकून 5 मिनिटं शिजवून घेऊया। चला तर मग झाकून ठेवूया, 5 मिनिटांनी पाहूया। सोयाबीन भाजी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग उघडून पाहूया, 5 मिनिटं झालेत। हे पहा, आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे। सोयाबीनची भाजी भाताबरोबर चपाती बरोबर खायला खूप छान लागते। चला कोथिंबीर टाकून घेऊया, गॅस बंद करून घेऊया। चला तर मग भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। तयार आहे भाजी। आवडला व्हिडिओ तर लाईक करा।